नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाच 3 वेगवेगळ्या राज्यामध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. बंगाल 2, गुजरात 2 आणि पंजाबमध्ये एका विधानसभेच्या रिकाम्या जागेसाठी मतदान झालं. मला वाटते आणखीनही कुठे झालं असेल, पण माझ्या दृष्टीने ह्या ज्या निवडणुका आहेत त्यांना स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने फारसं महत्व नाहीये. याचं कारण गुजरात असो, पंजाब असो किंवा बंगाल असो, या तीनही राज्यामध्ये जी सरकार आहेत त्याच्यावर नवे निवडून आलेले आमदार फार मोठा प्रभाव पाडू शकणार नाही. बंगालमध्ये ममता दिदींचं पूर्ण बहुमताचं सरकार आहे, तसंच गुजरातमध्ये सुद्धा प्रचंड बहुमताचं भाजपचं सरकार आहे. पंजाबमध्ये सुद्धा एकाच जागेसाठी पोटनिवडणूक होती आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये आम आदमीचं पार्टीचं जे सरकार आहे, भगवंत सिंग मान सरकार, ते गडगडण्याची बिलकुल शक्यता नव्हती. अर्थात ती जागा सुद्धा आम आदमी पार्टीने जिंकलेली आहे आणि त्यामुळे या पोटनिवडणुका हा फार मोठा चर्चेचा विषय झाला नाही. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे कुठल्याही सत्ता समीकरणामध्ये फार मोठा फरक पडणार नव्हता. साहजिकच त्यावर फारशी चर्चा झाली नाही. पण एक गोष्ट असते मित्रांनो, अशा ज्या पोटनिवडणुका असतात, या पोटनिवडणुकामधून त्या त्या राज्यातल्या आणि एकूण राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात लोकमानस कुठल्या दिशेने हलतय किंवा सरकतय किंवा वळतय याची थोडीफार चाहूल लागत असते. उदाहरणार्थ, आम आदमी पार्टी ही गुजरातमध्ये, दिल्लीमध्ये लागोपाठ 10 वर्ष प्रचंड बहुमताने सत्तेत होती. अशी पार्टी किंवा तो पक्ष हा दिल्लीच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 4-5 महिन्यापूर्वी पुरता भुईसपाट होऊन गेला. 2015 आणि 2020 अशा दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या आम आदमी पार्टीला 70 मध्ये 67 आणि 70 मध्ये 63 इतकं अभूतपूर्व बहुमत दिल्लीच्या विधानसभेत मिळालं होतं, ते यापूर्वी काँग्रेस किंवा भाजपला कधीही मिळवता आलं नाही. किंबहुना देशाच्या पातळीवर आपण बघितलं तर कुठल्याही विधानसभेमध्ये इतकं प्रचंड बहुमत हे कुठल्याही एका पक्षाला मिळवता आलं नव्हतं. पण अगदी नवखा पक्ष, ज्या पक्षाचं वय आज आपण 12-13 वर्ष 14 वर्ष धरू शकतो, अशा पक्षाला मिळालेलं हे प्रचंड यश होतं. त्याचं सोनं करणं केजरीवालच्या हाती होतं. पण केजरीवाल हा कधीही काय तो राजकीय नेता नव्हता, कार्यकर्ता नव्हता आणि अशा वेळेला त्याने एक लोकभावनेचा फायदा उठवत जे काय राजकारण केलं ते करताना दूरगामी फायद्याचा विचार केला नाही आणि म्हणून बघता बघता जो पक्ष एक दिल्लीची सत्ता मिळवून पुढे पंजाबमध्ये सरकार बनवू शकला, त्याने दिल्ली सकट पंजाबमध्ये किती लोकांचा भ्रमनिरास करून टाकलाय त्याची साक्ष कदाचित या निवडणुकीतून मिळेल अशी अपेक्षा होती. आम आदमी पार्टीचं दिल्लीत अगदी पानिपत झालेलं असलं तरी पंजाबमध्ये जी राजकीय विस्कटलेपण आहे त्याचा फायदा आम आदमी पक्षाला मिळाला. ती जागा जी त्यांनी परत एकदा जिंकली आणि त्यामागे केजरीवाल यांचं स्वतःचं एक गणित होतं. नाही म्हटलं तर जवळजवळ 117 आमदारांच्या विधानसभेमध्ये जवळपास 80-90 आमदार ज्या पक्षाचे आहेत त्याला किती जागा जातात, किती जागा 2-4 जागा गेल्या आल्या यांनी फार फरक पडणार नव्हता. पण केजरीवाल यांचा जीव मात्र त्या पोटनिवडणुकीमध्ये लुधियाना पश्चिमच्या निवडणुकीमध्ये अडकलेला होता. याचं कारण असं आहे की दिल्लीची सत्ता गमावल्यानंतर आणि स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा दारुण पराभव झाल्यानंतर केजरीवाल सध्या इतका अस्वस्थ आहे की कुठलं तरी सत्तापद, कुठलं तरी घटनात्मक पद आपल्याला मिळावं यासाठी त्याने आटापिटा चालवलेला होता. त्यांनीच जवळजवळ 7-8 लोकांना राज्यसभा सदस्य केलं. आज तोच केजरीवाल एक राज्यसभा सदस्य तो आपल्याला मिळावं म्हणून किती लोंबकळत उभा राहिलेला आहे.
हे समजून घेण्यासारखं आहे. पंजाबमध्ये मला वाटते 5 लोकांना त्यांनी राज्यसभेवर पाठवलं आणि दिल्लीतून 3 लोकांना राज्यसभेवर पाठवलं. आता त्यापैकी कोणीही केजरीवालसाठी आपली जागा रिकामी करायला तयार नाही. केजरीवालने खूप प्रयत्न केला. तो राघव छड्डा आहे किंवा आणखीन कोण गुप्ता वगैरे म्हणून आहेत, हे तसे स्वतःच्या कर्तृत्वावर राज्यसभा सदस्य झालेले नाहीत. केजरीवालच्या पक्षाकडे या जागा आयत्या मिळालेल्या होत्या, म्हणूनच केजरीवालनी त्या विकल्या एक प्रकारे. ते मध्यंतरी नीलम गोरेंचं तुम्ही ऐकलं की 2 मर्सिडीज गाड्या दिल्या की राज्यसभा किंवा सत्तापद मिळतं वगैरे. केजरीवालने पण या जागा विकल्या. तुम्हाला आठवत असेल तर देवेगौडांचा पक्ष अशा प्रकारे राज्यसभेच्या जागा विकतो, हा आरोप उघडपणे झालेला आहे. आज देशातून परागंदा होऊन लंडनच्या रस्त्यावर फिरणारा विजय मल्ल्या हा असाच पैसे मोजून देवेगौडांच्या पक्षातर्फे राज्यसभेवर निवडून आला होता कर्नाटकातून. तर अर्थात केजरीवालने सुद्धा या जागा सगळ्या राज्यसभेच्या धडाधड विकून टाकलेल्या होत्या आणि त्यामुळे विकलेल्या जागा तुम्ही त्याग म्हणून परत मागाल तर त्या दिल्या जाणार नाहीत. आणि त्यामुळे केजरीवालला भले राज्यसभेत जायचं आहे, पण त्याच्यासाठी कोणीही जागा सोडायला तयार नव्हता. त्यामुळे मग लुधियाना ही जी पोटनिवडणूक होती, तिथे आपल्याच एका राज्यसभा सदस्याला उभं करायचं आणि त्याला आमदार म्हणून निवडून आणल्यानंतर त्याला मंत्री करायचं आणि बदल्यात त्याचा राज्यसभेचा राजीनामा घेऊन त्या जागेवर पुढल्या 3 वर्षासाठी आपण राज्यसभेत जायचं, हा केजरीवालचा मोठा प्लॅन आहे. आणि त्यासाठी केजरीवाल दिल्ली हरल्यानंतर जवळजवळ 4 महिने पंजाबमध्ये ठाण मांडून बसलेला होता. दिल्ली हरल्यानंतर विपश्यना करायला होशियारपूर या पंजाबच्या काय त्या त्या केंद्रामध्ये केजरीवाल गेलेला होता. तो परत आला नाही. मला वाटतं मुलीचं लग्न होतं, तेवढ्या एका सोहळ्यासाठी 2-4 दिवस दिल्लीला आला केजरीवाल. परत जो पंजाबला गेला तो मागे फिरला नाही. आज केजरीवालने जी मेहनत केली म्हणा न केली म्हणा, पण त्यांनी किंवा त्याच्या पक्षाने लुधियाना पश्चिमची विधानसभा निवडणूक जिंकले. याचा अर्थ सरळ आहे की त्याच्या पक्षाचा राज्यसभा सदस्य जो लुधियाना वेस्टचा उमेदवार होता संजीव अरोरा, तो जिंकलाय. आणि त्यामुळे संजीव अरोरा आता मंत्री होईल आमदार झाल्यामुळे आणि राज्यसभा सदस्याचा राजीनामा देईल. त्यानंतर केजरीवालचा राज्यसभा सदस्य होण्याचा मार्ग मोकळा होईल. हे सगळं तिकडे झालं, पण केजरीवालच्या पक्षाचा, आम आदमी पक्षाचा आणखीन एक मोठा विजय गुजरातमध्ये झालेला आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आमदाराच्या मृत्यूमुळे रिकामी झालेली जागा, त्यासाठी पोटनिवडणूक होती आणि त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्या आमदारांच्या जागा ज्या होत्या त्या परत पोटनिवडणुकीत भाजपने आपली जागा राखली, पण काँग्रेसच्या जागेवर मात्र आम आदमी पार्टीचा उमेदवार निवडून आलाय. पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा जीवदान मिळेल अशी अपेक्षा होती, पण ते लुधियानामध्ये फसलेली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीला 2 आमदार निवडून आणता आले, एक पंजाब आणि एक गुजरात. यामध्ये महत्वाची बाब अशी की पंजाबमध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन होईल ही जी अपेक्षा बाळगली जात होती ती पूर्णपणे फोल ठरली आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसची असलेली जी जागा होती ती आम आदमी पार्टी घेऊन गेली. त्यामुळे गुजरातमध्ये परत एकदा राहुल गांधींच्या भाषेत त्यांनी वरातीचा घोडा रेसमध्ये आणला. काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमोर भाषण करताना राहुल गांधी म्हणाले होते की काँग्रेसचा एक प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेस रेसमध्ये वरातीचा घोडा पाठवते आणि वरातीमध्ये रेसचा घोडा पाठवते. आता त्यांची व्याख्या परत बदललेली आहे. काल परवा मध्य प्रदेशात बोलताना त्यांनी सांगितलं की काँग्रेसमध्ये 3ऱ्या प्रकारचा पण घोडा आहे, तो घोडा लंगडा आहे. म्हणजे जो चालू पण शकत नाही त्याला सुद्धा काँग्रेस दौडवते वगैरे वगैरे.
तो एकूण राहुल गांधींचा खोडेपणा यथेच्छ चालू आहे. आणि त्यामुळे जी जागा गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेच्या काँग्रेसने जिंकलेली होती, ती या पोटनिवडणुकीत काँग्रेसने गमावली आहे. पण धक्कादायक बाब अशी आहे की ती भाजपला न मिळता आम आदमी पक्षाला मिळाली. आणि त्यामुळे एक प्रकारे येऊ घातलेल्या पुढल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2027 मध्ये काँग्रेसला आम आदमी पक्ष आव्हान देणार, हे साधी सरळ गोष्ट आहे. आणि मग एकत्रित विचार केला की एक गोष्ट लक्षात येते की गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना सत्ता भ्रष्ट करण्यासाठी आणि भाजपला तातडीने रोखण्यासाठी काँग्रेसने जो इंडी गठबंधनाचा प्रयोग केला, तो काँग्रेसला जितका 99 जागा जिंकण्यासाठी लाभदायक ठरला होता, तितकाच तो एकूण राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन करायला हानिकारक ठरलेलं आहे. आणि त्याचं कारण साफ आहे. त्याचं कारण साफ आहे की काँग्रेसला तितक्या समर्थपणे जसं इंदिरा गांधी नेतृत्व देऊ शकत होत्या, नेहरू देऊ शकत होते, ती क्षमता राहुल गांधींमध्ये नाहीये. आणि म्हणून या भाजप विरोधातल्या एकजुटच्या राजकारणामध्ये मधल्या मध्ये काँग्रेसचा बळी जातोय. आणि त्या बळी जाण्यासाठी सगळ्यात मोठं कोण कारण असेल तर तो राहुल गांधी. जोपर्यंत राहुल गांधी हाच भाजप विरोधी राजकारणाचा प्रमुख नेता असेल, तोपर्यंत काँग्रेसचं पुनरुज्जीवन होणं शक्य नाही. याचं भान हळूहळू सगळ्या विरोधी पक्षांना होतंय. आणि त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर एक गोष्ट साफ होईल, ती म्हणजे 2019च्या निवडणुका येईपर्यंत भाजप विरोधी राजकारणामध्ये एक तिसरा गट पुढे येईल. भाजप आणि काँग्रेस या दोघांना सोडून उर्वरित पक्षांनी एक तिसरी आघाडी बनवायची आणि त्या दृष्टीने जमवाजमव सुरू होईल. त्याला चालना देणारे हे आत्ताच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आहेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. अर्थात गेल्या विधानसभा निवडणुका असोत किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकी, लोकसभा निवडणुका असोत, त्यामध्ये ममता दिदीने बंगालमध्ये कधीही काँग्रेस बरोबर हात मिळवला नाही. दिल्लीत विधानसभेला वेगळे लढले तरी लोकसभेला केजरीवाल बरोबर होते. पंजाब किंवा गुजरातमध्ये केजरीवाल वेगळे लढले होते. इतर अनेक राज्यामध्ये काँग्रेस आणि इतर पक्ष फटकून वागले. आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडून भाजपचा पराभव अशक्य असेल तर काँग्रेसला वगळून उरलेल्या पक्षांनी, प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षांनी भाजपला शह देण्यासाठी एक वेगळी आघाडी करावी, या दृष्टीने हालचाली सुरू होऊ शकतात. आणि त्याला चालना देणाऱ्या या विधानसभा निवडणुका पोटनिवडणुका आहेत. कारण लवकरच बिहारची एक सार्वत्रिक विधानसभा निवडणूक पुन्हा होणार आहे यावर्षी अखेरीस नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये. त्यामध्ये काँग्रेसला किती जागा द्यायच्या याविषयी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षामध्ये एक नाराजी आहे. गेल्या वेळेला काँग्रेसला जवळजवळ 70 जागा दिलेल्या होत्या विधानसभेच्या 5 वर्षापूर्वी, आणि त्या काँग्रेस लढवू शकली नाही. त्याचा फायदा भाजप आणि नितीश कुमारला मिळाला. आता सुद्धा काँग्रेसला जास्त जागा हव्यात, पण त्या दिल्या तर त्याचा फायदा भाजपला मिळतो. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा द्यायला राष्ट्रीय जनता दल तयार नाहीये. किंबहुना राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेसला भवितव्य नसेल तर त्यांच्या मागे लागून आपल्याही पक्षाला किती नुकसान सोसायला लागणार आहे याची चिंता लालू प्रसाद आणि त्यांच्या मुलांना आहे. जी गोष्ट बिहारमध्ये लालूंच्या पक्षाची आहे, तीच उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवच्या समाजवादी पक्षाची आहे. कारण हळूहळू करत मुस्लिम आणि दलित मतांवर काँग्रेस आपला अधिकार गाजवायला लागली तर आपल्याला गाशा गुंडाळावा लागेल हे अखिलेश यादवला कळतं.
जे अखिलेशला कळतं तेच केजरीवालला कळतं, तेच ममता दिदीला कळतं. म्हणून ममता दिदी कधीही गठबंधनाच्या राजकारणात अडकली नाही. निकालानंतर गठबंधन मान्य आहे, पण निकाल पूर्व गठबंधन ममता दिदी मान्य करत नाहीत. आणि त्यामुळेच त्यांनी बंगालमध्ये कुठच्याही बिगर भाजपा पक्षाला सोबत घ्यायला साफ नकार दिला. जी गोष्ट लालू किंवा अखिलेशना जमली नाही, केजरीवालला जमली नाही. पण नजीकच्या काळात आपण बघितलं तर असं दिसतंय की हळूहळू करत हे सगळे नेते राहुल गांधींपासून आपली सुटका करून घेण्यासाठी प्रयत्नशील होतील. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं असेल की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप हळूहळू करत आपलं गमावलेली मतं परत मिळवत जी घोडदौड करत सुटला आहे, त्या भाजपला रोखायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधींना विरोधी राजकारणापासून रोखलं पाहिजे. हाच या उपनिवडणुकीचा, पोटनिवडणुकीचा खरा अर्थ आहे. राहुल गांधींच्यामुळे विरोधी राजकारणाला, भाजप विरोधी राजकारणाला भवितव्य उरत नाही, या निष्कर्षाप्रत सगळ्याच विरोधी पक्षांना यावं लागेल. आणि एकदा ते आले तर मग काँग्रेस वगळून, कारण राहुल गांधी विरोधी पक्षांची आघाडी धड चालवू शकत नाहीत आणि दुसरीकडे काँग्रेस पण धड चालवू शकत नाहीत. आत्ता जर तुम्ही बघाल तर पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या प्रकारे मोदी सरकारने देशाचा विश्वास मिळवलेला आहे आणि विरोधी पक्षांना सोबत घेऊन जाण्याची चतुराई दाखवली आहे, त्यानंतर राहुल गांधींनी स्वपक्षातल्या अतिशय चांगल्या अशा 4 नेत्यांना मोदींना साथ दिली म्हणून दुखवायला सुरुवात केलेली आहे. शशी थरूर, आनंद शर्मा, मनीष तिवारी, सलमान खुर्शीद या नेत्यांना देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळात डेलिगेशनमध्ये गेल्याबद्दल राहुल गांधींनी ज्या प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय, पक्षातून त्यांना अलग थलग पाडण्याचा प्रयत्न केलाय, त्यानंतर ते नेते नाराज झालेले आहेत. पण त्याच्याबरोबरच काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना विचलित करून टाकलेलं आहे. आता काँग्रेसमधलेच लोकांमध्ये जर राहुल गांधींविषयी इतका अविश्वास असेल तर मग काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ बघणाऱ्या बिगर भाजपा पक्षांच्या राजकारणात राहुल गांधींचं नेतृत्व कसं चालेल याचा विचार करा. मग मी काय म्हणतोय लक्षात येईल. आणि म्हणून आत्ता ज्या मोजक्या 5-6 पोटनिवडणुका विधानसभेसाठी झाल्या, त्याचे निकाल एक सूचित करतायत की हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली या विधानसभा निकालानंतर काँग्रेसची हवा राहुल गांधींमुळे कशी गेली आहे. वेळोवेळी बेताल बेछूट विधानं करण्यातून राहुल गांधी भाजप विरोधी राजकारणात नको त्या गोष्टी करतात आणि त्याचा फायदा भाजपला मिळतो, हे लक्षात आलेले अनेक नेते हळूहळू करत काँग्रेसपासून आपला पल्ला झाडायला लागलेत. आणि म्हणून बहुमत हुकलेले मोदी सुद्धा दुबळं सरकार नाही तर सगळ्यात ताकदवान सरकार चालवत आहेत. त्याचं श्रेय सुद्धा राहुल गांधींना आहे. मोदी सरकार लंगडं नाही तर अधिक स्ट्रॉंग झालंय आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे राहुल गांधींना आहे. कारण राहुल गांधींच्या खुळचटपणामागे उभं राहणं हे दिवसेदिवस सगळ्या विरोधी पक्षांना अशक्य होत चाललंय. आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्या पक्षांना हळूहळू करत राहुल गांधीपासून दूर जाणं, काँग्रेसपासून दूर जाणं भाग आहे. आणि मग जेव्हा या दिशेने प्रयास सुरू होतो तेव्हा 5 वर्षात पैकी 1 वर्ष संपले. आगामी 4 वर्षात राहुल गांधींपासून विरोधी राजकारणाची मुक्ती कशी करायची, सुटका कशी करायची, या दृष्टीने सगळ्या पक्षांना विचार करावा लागेल. आणि त्यामुळे काँग्रेसच्या राजकारणात काय होईल माहीत नाही, पण अनेक काँग्रेसचे नेते हळूहळू करत बाकीच्या बिगर भाजपा पक्षांना विश्वासात घेऊन एक वेगळी क्रांती करू शकतात, वेगळं एक राजकारण सुरू करू शकतात. आणि ते करण्यासाठी साधी सरळ गोष्ट अशी आहे की राहुल गांधींना खड्यासारखं बाजूला करून बिगर भाजप, बिगर काँग्रेस सरकार पक्षांची एक आघाडी निर्माण करणं, काँग्रेस भाजपला एक उत्तम पर्याय आवश्यक आहे.
पण तो काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, म्हणजे सक्तीने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली असेल तर मग त्या आघाडीला भविष्य उरत नाही. म्हणून राहुल गांधींना बाजूला करून काँग्रेस शिवाय बिगर भाजप आघाडी उभी करणं, या दृष्टीने हालचाली सुरू होतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याला खरी प्रेरणा किंवा चालना मला असं वाटतं की ह्या ताज्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून मिळालेली आहे. कारण सगळीकडे काँग्रेस सपाट झालेली आहे. इतर विधानसभा निवडणुका, छोट्या मोठ्या निवडणुका आणि ही पोटनिवडणूक हे एकत्रित बघितली तर एक गोष्ट साफ होते की येऊ घातलेल्या 4-5 वर्षाच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत काँग्रेस, राहुल गांधींचं नेतृत्व टिकवायचं असेल तर मग काँग्रेसला संपावं लागेल, किंवा मग बाकीच्या पक्षांना काँग्रेस सोडून बिगर भाजप अशी एक नवी आघाडी उभी करावी लागेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.